Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्याचा संतापाचा स्फोट झालाय. जय जवान जय किसान अशी घोषणा देत साईनाथ मारुती खानसोळे या शेतकऱ्यानं तहसील कार्यालयाच्या शासकीय वाहनाची फावड्यानं तोडफोड केली आहे. दिवाळीच्या काळात अनुदान न मिळाल्यामुळे निराश झालेल्या या शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असताना अधिकारी मात्र आरामात आहेत असा हा शेतकऱ्याचा आरोप आहे. शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मात्र मलिदा खातात असा देखील शेतकऱ्याने आरोप केलेला आहे. दरम्यान तहसीलदार आनंद देवगावकर यांनी नेमकं काय म्हटलंय ते एकदा पाहूयात. मुदखेड तालुक्यामध्ये आज अंदाजे दुपारी 1च्या सुमारास तहसीलदार यांचे जे शासकीय वाहन आहे ते वासरी येथील साईनाथ मारुती खानसोळे यांनी फावड्याच्या सहाय्यानं फोडल्याची आम्हाला निदर्शनास आली आहे व त्या अनुषंगानं आम्ही तपासणी केली असता साईनाथ मारुती खानसोळे यांना अनुदान यापूर्वीच या कार्यालयाद्वारे देण्यात आलेलं आहे व ते त्यांच्या अकाउंटला दिवाळीपूर्वीच अनुदानाचं अतिवृष्टीचं अनुदान 6,290 रुपये हे जमा झालेलं आहे. त्यांना किती एकर जमीन होती? साईनाथ मारुती खानसोळे यांना एक जमीन सामायिकमध्ये होती आणि एक जमीन व्यक्तिगत होती. वासरीमध्ये गट नंबर 371 आणि गट नंबर 382 असे 2 गट त्यांना होते, पण त्यांची टोटल जमीन ही 1 हेक्टरच्या पण खाली होती व त्याच्यानुसार जे शासकीय मजुरीचे दर आहेत त्या प्रमाणानुसार पंचनाम्यानुसार किती नुकसान झालं त्याचा पंचनामा करून आपण त्यांना मदत अनुदान दिवाळीपूर्वीच वाटप केलेलं आहे. मागणी काय होती? त्यांची मागणी त्यांनी कधी आम्हाला तहसील ऑफिसमध्ये आज सकाळपासून मी माझं कार्यालयीन कामकाज करत आहे ते इथंही तहसीललाही कधी आले नाहीत किंवा त्यांनी कोणती लेखी मागणी माझ्याकडे किंवा आमच्या नायब तहसीलदारांकडे केलेली नाही आणि थेट त्यांनी ती कृती केलेली आहे किंवा त्यांचा कोणताही अर्ज आमच्याकडे तसा प्राप्त नाही. सर, मुदखेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, काय स्थिती आहे तालुक्यात? मुदखेड तालुक्यामध्ये आपण यावर्षी अंदाजे 23,800 शेतकऱ्यांच्या याद्या ज्या आहेत त्या पोर्टलवरती आपल्या पंचनामावरती अपलोड केलेल्या आहेत व त्याच्यामध्ये 20,000 शेतकऱ्यांना जवळपास यापूर्वीच शासनाची मदत दिवाळीपूर्वीच मिळालेली आहे व काही शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅकमध्ये काही इश्यू असतील किंवा काही असेल तर त्याची मदत पण जमा होण्याची कारवाई पण चालूच आहे व लवकर त्यांनाही मदत या ठिकाणी मिळणार आहे. तर ज्या पद्धतीने हा प्रकार पुढे आला शेतकऱ्यांना काय आव्हान असणार? माझं आव्हान सगळ्यांना एवढंच आहे की प्रशासन आपण काम करत आहोत. मुदखेडमध्ये बोलायचं झालं तर 85% वर शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या आणि त्यांना अनुदानही या ठिकाणी मिळालेलं आहे आणि असा प्रकार किंवा कोणताही कायदा हातात घेणं हे कोणीही उचित नाही एवढंच मला या ठिकाणी वाटतं. असाच दुसरा प्रकार परभणीमध्ये घडला आहे. कर्जमाफीची मागणी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत तातडीनं देण्यात यावी यासाठी आंदोलक शेतकरी आक्रमक झाले आणि जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वाहनावरच दगडफेक केली. आज दुपारी 4च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडली. अचानक झालेल्या या प्रसंगामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करत सरकारनं आश्वासनं देऊन फक्त वर्षानुवर्ष खेचलं पण प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. त्याच दरम्यान एका आंदोलक शेतकऱ्याने मोठा दगड उचलून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवरच टाकला. यानंतर काही क्षण वातावरण हे तणावपूर्ण बनलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि संबंधित शेतकरी आंदोलकाला ताब्यात घेतला आहे. शेतकऱ्याची रवानगी पोलीस कोठडीमध्ये करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नांदेडहून कुंवरचंद मंडले आणि परभणीहून दिलीप माने, मुंबई तकसाठी.